चालले होते, यामागील काय उद्देश होता? उद्देश असा आहे, आता मी नव्यानेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेला आहे मागील वर्षी. तर आता सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवावी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे. या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे रोजचे अत्याचार थांबले पाहिजेत. त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, बेरोजगारी थांबली पाहिजे, जे महागाई होते दररोज ते थांबली पाहिजे. तर या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता यावो कोणत्याही पक्षाची, तो या माझ्या पक्षाचा उद्देश आहे. किती जागा काय अजेंडा? आता अजेंडा असा आहे की आता 288 उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे. तर माझी चाचपणी सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे वगैरे संपर्क सुरू आहे. त्यानंतर साधारणतः 20 ते 25 उमेदवार या जळगाव जिल्ह्याचे 11 आणि नंदुरबार वगैरे असं मिळून 20-25 उमेदवार शक्यतो आम्ही उमेदवार उभे करणारच आहोत. चोपड्याचं फिक्स झालेलं आहे, परंतु नाव अद्याप बाकी आहे उमेदवाराचं. सर, आपल्या संघटनेचं काय नाव आहे आणि गेल्या वर्षभरात त्यांनी काय कार्य केलं? मी आता माझ्या पक्षातर्फे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा माझ्या पार्टीचं नाव आहे. मी मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको केलेला आहे. धानोरा ठिकाणी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलने आणि धरणे आंदोलन मोर्चे वगैरे काढलेले आहेत. काय नाव आपलं? संतोष सपकाळे, संस्थापक अध्यक्ष.